सुरू करताना धाकधूक होती, पण त्यामाग माझी पूर्वीची गुडविल होतं. मॅथ्स विषयातलं क्लासेसच्या माध्यमातून मी केलेलं काम होतं. NCERTचा सिलेबस असतो आणि त्यामुळे तो काही विद्यार्थ्यांना झेपायचा नाही आणि मग ते विद्यार्थी त्याचा काही रिझल्ट आम्हाला हवा तसा द्यायचे नाही. तिथं एकतर PCM किंवा PCB अशा सगळ्याच विषयांचा परीक्षा असल्यामुळं ते विद्यार्थी अगदी काटापर्यंत जायचे, पण बाकीच्या विषयाचं गाईडलाईन नसल्यामुळे ते मागं पडायचे. ते मराठी मीडियम किंवा सेमी इंग्लिशचे विद्यार्थी आहेत आणि तेच ऍक्च्युली मला आता रिझल्ट देत आहेत. अकॅडमीमध्ये विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेत असते वेळी विद्यार्थ्यांनी पालकांनी काय गेस केलं पाहिजे, काय त्या अकॅडमीमध्ये पाहिलं पाहिजे की जेणेकरून त्या अकॅडमीमध्ये प्रवेश घेतला पाहिजे? SB पाटील हे नाव जे आहे हे ब्रँड झालेलं आहे. नेमकं काय गमक आहे किंवा हे नेमकं SB पाटील सर बोलतात आणि SB पाटील सरांच्याकडे जायला पाहिजे, त्यांच्या अकॅडमी जॉईन केली पाहिजे, सुपर सायन्सलाच गेलं पाहिजे? SB पाटील सरांनी पैशापेक्षा रिझल्टला महत्त्व दिलं म्हणून SB पाटील ब्रँड आहे. असं आहे थोडंफार. मी कधी पैशाला महत्व दिलंच नाही, अजून सुद्धा नाही आहे. SB पाटील सरांच्या स्वभावामध्ये फरक पडला नाही, अगदी राहणीमानामध्ये आणि कपड्यामध्ये सुद्धा फरक पडला नाही. हे खरं आहे, कारण आता तुम्ही जर तसं बघितलं तर IIT सारख्या मोठ्या इन्स्टिट्यूटमध्ये शिकवणारे शिक्षक सुद्धा अगदीच नॉर्मल असतात, स्लीपर घालून जातात ते वर्गात, पण देशातली टॉपची पोरं त्या ठिकाणी शिकत असतात. नमस्कार मंडळी, मी नितीन मोरे, लाईव्ह टुडे मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. सक्सेस मंत्रा हा एपिसोड चालू आहे. या एपिसोडमध्ये अनेक यशस्वी लोकही आपल्या या सक्सेस मंत्रा या एपिसोडमध्ये सहभागी होत असताना आज आपण पाहतोय SB पाटील सर हे आपल्या या एपिसोडमध्ये सामील झालेले आहेत. अकॅडमीची जी सुरुवात आहे गडिंग्लज शहरामध्ये ही SB पाटील सरांनी केली. यापूर्वी कोटा म्हणजेच राजस्थान सारख्या ठिकाणी जावं लागायचं, लातूर सारख्या ठिकाणी जावं लागायचं, पुण्यामध्ये, कोल्हापूरमध्ये किंवा मुंबईमध्ये अशा मोठ्या शहरांच्या मध्ये अकॅडमी असायच्या. पण गडिंग्लज शहरामध्ये या गडिंग्लज, आजरा, चंदगड या ग्रामीण भागामध्ये पहिल्यांदा अकॅडमी जर कोणी चालू केली असेल तर ते SB पाटील सरांनी खूप मोठं धाडस करून, खूप मोठं चॅलेंज स्वीकारून त्यांनी ही अकॅडमी चालू केलेली होती आणि त्याला तितकंच चांगलं यश हे SB पाटील सरांच्या या शिक्षणातून मिळालेलं आहे. त्यामुळे आज जर आपण पाहिलं तर त्यांच्या अकॅडमीतले म्हणजे सायन्स अकॅडमीचे जे विद्यार्थी आहेत, अनेक विद्यार्थ्यांनी यशाला गवसणी घातलेलं आपण पाहतोय. त्यामुळेच SB पाटील सरांची जी सुपर सायन्स अकॅडमी जी आहे ही गडिंग्लज, आजरा, चंदगडसह आपण पाहिलं तर शेजारच्या जिल्ह्यामध्ये, शेजारच्या कर्नाटक राज्यामध्ये सुद्धा प्रसिद्ध आहे. त्याची गुडविल ही एक वेगळीच आहे. आता जरी अनेक अकॅडमी आल्या असल्या तरी सुपर सायन्स अकॅडमी ही सर्वांच्या मनामनात, विद्यार्थ्यांच्या मनामनात, पालकांच्या मनामनात आहे. हेच SB पाटील सर आज आपल्या ह्या सक्सेस मंत्रा एपिसोडमध्ये आलेले आहेत. पहिला सुरुवात करू तुमच्या प्रवासाबाबत, कारण का आमच्या प्रेक्षकांना देखील तुमचा प्रवास ऐकून घ्यायचा आहे किंवा ऐकायला चांगले वाटेल. काय सांगाल, अकॅडमिक जी आहे ही गडिंग्लज शहरामध्ये प्रथमच तुम्ही सुरुवात केलेली आहे. आपण पाहिलं की कोटा असेल म्हणजे राजस्थान सारख्या ठिकाणी, लातूर, पुणे, मुंबई अशा मोठमोठ्या शहरामध्ये अकॅडमी असायची आणि तुम्ही मोठ्या धाडसाने इथे अकॅडमी चालू केलेली होती. काय उद्देश होता आणि कशा पद्धतीने अकॅडमीला सुरुवात झाली? 2018ला सुपर सायन्स अकॅडमी सुरू झाली. उद्देश त्यामागे असा होता, CET, JEE किंवा नीट सारख्या परीक्षेत ग्रामीण भागातले विद्यार्थी फारसे यशस्वी होताना दिसत नव्हते आणि त्यांना गाईडलाईन करण्यासाठी म्हणून मी ही अकॅडमी स्थापन केली. आणि कालावधीनं आता हे 2-3 वर्षात बघितलं तर, कारण पूर्वी बोर्डाच्या मार्कला आता काहीच महत्त्व राहिलेलं नव्हतं आणि त्यामुळे CET, JEE, नीट सारख्या परीक्षेतूनच विद्यार्थ्यांना घडायचं आहे हे माहीत असल्यामुळे मी अकॅडमी त्या पद्धतीनं त्या परीक्षांच्या तयारीसाठी म्हणून सुरू केली. पूर्वी ज्या कोटा अकॅडमी जी आहे राजस्थान सारख्या ठिकाणी किंवा लातूर सारख्या ठिकाणी किंवा पुण्या, मुंबईला विद्यार्थी गडिंग्लज होऊन जायचे का हो तिकडे शिकायसाठी? विद्यार्थ्यांची संख्या असायची खूप? विद्यार्थी फार कमी जायचे, म्हणजे असं जास्त काही नाही. जे श्रीमंतांची मुलं आहेत तीच तेवढं, त्यांच्यासाठीच ते शिक्षण होतं जवळपास आणि त्यामुळे ती मुलं जायचीत. गरीब मुलं काही जायचं कधी धाडस करायचं नाही. पण आता इन्स्टिट्यूटच जर आपल्या भागात आली तर ते शक्य होते आणि त्यामुळं मी ते 2018ला करायचा विचार केला. गडिंग्लज, आजरा, चंदगड विभागातील विद्यार्थ्यांना ते सर्व नॉलेज होतं का आपण की बाबा अकॅडमीमध्ये गेल्यानंतर इतकं चांगलं शिक्षण घेतल्यानंतर आपण IIT सारख्या ठिकाणी आपण जाऊ शकतो किंवा चांगलं शिक्षण घेऊ शकतो, चांगल्या इन्स्टिट्यूटना किंवा चांगल्या शिक्षण संस्थांमध्ये त्यांना प्रवेश मिळू शकतो, हे सर्व माहिती असेल त्यांना? नाही, फार कमी. आता ह्या 5-6 वर्षात त्याची हे सुरू झाली की ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना सुद्धा नेटचं वगैरे वापरण्याचं प्रमाण वाढलं आणि मग त्यातनं त्यांना माहिती मिळायला लागली. पण पूर्वी अशी फारशी माहिती मिळत नव्हती आणि त्यामुळे IIT सारख्या परीक्षांना आमच्यातले विद्यार्थी फारसे जात नव्हते. तुम्ही धाडस कसं केलं सर की बाबा विद्यार्थ्यांना काहीच माहित नसायचं, पण इतक्या मोठ्या शिक्षण संस्था आहेत आपल्यामध्ये, मोठमोठ्या आहेत, चांगल्या शिक्षण संस्था आहेत,
आणि ह्या शिक्षण संस्था सोडून तुमच्या अकॅडमी जॉईन करतील असं कसं वाटलं तुम्हाला? विद्यार्थी किंवा पालक कसं निर्णय घेतील असं वाटलं तुम्हाला? ज्यावेळेला या परीक्षे संदर्भातली पर्यायच राहिला नाही, म्हणजे बोर्डच्या परीक्षेला काहीच इम्पॉर्टन्स राहिलं नाही आणि सीईटी जेई किंवा नीट सारख्या परीक्षेत देऊनच आम्हाला या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये मधूनच आम्हाला त्या आमच्या प्रवेश निश्चित होणार आहेत हे ज्या वेळेला लक्षात आलं पालकांच्या, त्यावेळेला त्यांच्या या बाबतीत जागृती वाढली आणि मग त्यासाठीच म्हणून मी ही अकॅडमी सुरू केली आणि त्यात 4 विषयांचं गाईडलाईन सुरू केलं. ज्यावेळी अकॅडमी नव्हती तुमची किंवा इतर अकॅडमी नव्हत्या त्यावेळी शिक्षण घेऊन त्यानंतर नीट किंवा सीईटी द्यायची असेल तर विद्यार्थी काय करायचे? शाळेतनं शिक्षण घेऊन ते काय फारसं यशापर्यंत जायचे नाहीत, जायचं. का तर त्यांना प्रॉपर त्या परीक्षेसाठी जे गायडन्स पाहिजे ते गायडन्स काय मिळत नव्हतं. मग ते गायडन्स करणारे काही शिक्षक पण वेगळे असतात. ते खाजगी क्लासेस असायचे का मग त्यावेळी? खाजगी असं पण काही नाही, क्लासेसच्या माध्यमातून काही हे होत नव्हतं, कारण हे त्यांचं प्रचंड मेहनत त्यांच्याकडून करून घ्यावी लागते आणि सिलेबस ही NCERTचा सिलेबस असतो आणि त्यामुळे तो काही विद्यार्थ्यांना झेपायचा नाही आणि मग ते विद्यार्थी त्याचा काही रिझल्ट आम्हाला हवा तसा द्यायचे नाही. पण आता मात्र त्या पद्धतीचे गाईडलाईन करणारे शिक्षक आपल्याकडे पण उपलब्ध आहेत आणि त्यामुळेच ते शक्य आहे की हा रिझल्ट देणं. ग्रामीण भागामध्ये अकॅडमी चालू करत असते वेळी पहिल्याच बॅचला 100 विद्यार्थी तुमच्या येतील आणि बॅच फुल होईल असं वाटलेलं तुम्हाला? अपेक्षा होती? सुरू करताना धाकधूक होती, पण त्यामाग माझी पूर्वीची गुडविल होतं, मॅथ्स विषयातलं क्लासेसच्या माध्यमातून मी केलेलं काम होतं आणि त्या कामाच्या जोरावरच ते पहिल्याच वर्षी तितके ऍडमिशन झाले होते आणि एक 5 वर्षात म्हणजे फारच मोठ्या प्रमाणात तो ग्रो अकॅडमी झाली होती. सर तुम्ही अकॅडमी चालू करायच्या आधी तुम्ही खाजगी क्लासेस वगैरे घ्यायचा का? हो, क्लासेस घ्यायचो. मॅथमॅटिक्स एकाच विषयाचे क्लास होते, पण एकाच विषयाच्या क्लासमुळं विद्यार्थी त्या यशापर्यंत जायचे नाहीत, कारण तिथे एक तर PCM किंवा PCB अशा सगळ्याच विषयांचा परीक्षा असल्यामुळं ते विद्यार्थी अगदी काटापर्यंत जायचे, पण बाकीच्या विषयाचं गाईडलाईन नसल्यामुळे ते मागं पडायचे. अकॅडमी झाल्यामुळे चांगलं झालं. हा, अकॅडमी झाल्यामुळे कसं या सगळ्याच विषयांचं गाईडलाईन त्यांना एकाच ठिकाणी उपलब्ध झालं आणि त्यामुळे थोडंसं हा रिझल्ट वगैरे आता आपल्या इथं बघायला मिळतं. फक्त खाजगी क्लासेस असाय तुमचे? हो, ते मुलं कॉलेजला जात होती आणि क्लासला माझ्याकडे 1 तासासाठी फक्त येत होती. त्यात फार मोठं काही आउटपुट देता येत तुम्ही नव्हतं. महाविद्यालयाला शिकवायला पण होता असं? होय, पूर्वी मी जागृती ज्युनियर कॉलेजला शिकवायला पण होतो. तिथे एक 8 वर्ष मी नोकरी पण केली. नोकरी पण केली? नोकरी सोडून खाजगी क्लासेस चालू केले का? होय, नोकरी सोडून क्लासेस मध्ये पूर्ण वेळ पडलो, का तर त्या वर्षी सीईटी परीक्षा 2005 ला सुरू झाली इंजिनिअरिंगसाठी आणि मग आपलं काम आता इथून पुढे चालू होईल असं एक उद्देश गृहीत हे ठेवून मी अकॅडमी सुरू केली, म्हणजे क्लासेस सुरू केले आणि मग क्लासेसचं कन्व्हर्शन नंतर 2018 ला अकॅडमीत झालं. काय वाटते तुम्हाला एकंदरीत नीट सीईटी ह्या एक्झाम बाबत काय वाटते सर तुम्हाला? ह्या एक्झाम बाबतीत थोडंसं कसं आहे, जेई आणि नीट ह्या दोन्ही परीक्षा ह्या NCERTच्या सिलेबसवर असतात आणि आपल्याकडं स्टेट बोर्डला जे विद्यार्थी असतात 10वी पर्यंत त्या विद्यार्थ्यांना NCERTच्या सिलेबस मधलं काही गाईडलाईन मिळणं शक्यच नाही. त्या परीक्षेची तयारी करताना तो सिलेबस आहे, कारण त्या नॅशनल लेवलवरच्या परीक्षा आहेत, त्यामुळे सिलेबस पण नॅशनल लेवलवरचा आणि म्हणून हे आमच्या ग्रामीण भागातले विद्यार्थी थोडंसं तिथं मागं पडत होते. पण आता अकॅडमीच्या माध्यमातून मात्र ते आपलं एम गाठा लागलेत, आपलं ध्येय साध्य करायला लागलेत, याचा मला आनंद आहे आणि ते व्हायला लागले. आता मुळातच आपल्या भागातले विद्यार्थी खूप हुशार आहेत, टॅलेंट आहे विद्यार्थ्यांच्यामध्ये आणि त्यात तुमच्यासारख्या अकॅडमी मधून जर चांगलं शिक्षण मिळालं तर विद्यार्थ्यांना एक चांगली दिशा मिळू शकते. गेल्या ह्या 7-8 वर्षाचा रिझल्ट बघितला तर तुमच्या दिसून येतं. काय वाटते सर, अकॅडमी चालू झाल्यापासून ते आतापर्यंतचा सगळ्यात आनंदाचा क्षण किंवा सगळ्यात जे टॉपचं यश मिळालं असा क्षण कुठला आहे तुमचा किंवा असं साल कुठला आहे? आता तसं अगदी माझ्या शैक्षणिक क्षेत्राचा विचार केला तर 2024 ला अकॅडमीचा जो रिझल्ट लागला तो अगदीच जेईच्या परीक्षेत 99% पेक्षा जास्त मार्क मिळवणारे 4 विद्यार्थी होते. परत सीईटीच्या परीक्षेत जवळपास 20 विद्यार्थी होते, 99% क्रॉस केले आणि नीटच्या परीक्षेत 700 मार्क मिळवले 2 विद्यार्थी आणि 795 मार्क मिळवला 1 विद्यार्थी आणि ते माझ्या आयुष्यातलं अगदी या मेहनत केलेल्या याचं ते फळ होतं आणि मला ते यश त्या वर्षी मिळालं. त्यामुळं त्या रिझल्ट बाबतीत मी अगदीच आनंदी होतो. एकंदरीत आपण जर आता पाहिली परिस्थिती तुमच्या अकॅडमीची, इतकं मोठं यश मिळत असताना तुमचा स्टाफ कसा आहे,
वेल एज्युकेटेड आहे. अनेक ठिकाणी आपण पाहिलं तर बाहेरून स्टाफ मागवला जातो. दुसरी गोष्ट स्थानिकला आपल्या मराठी भाषेमध्ये जे शिकवलं पाहिजे किंवा आपल्या बोली भाषेमध्ये जे शिकवलं पाहिजे असा स्टाफ आहे तुमच्याकडे? मी जाणीवपूर्वकच असा स्टाफ हे केलाय, कारण माझ्याकडे येणारे मॅक्झिमम विद्यार्थी हे ग्रामीण भागातले आहेत आणि ते मराठी मीडियम किंवा सेमी इंग्लिशचे विद्यार्थी आहेत आणि तेच ऍक्च्युली मला आता रिझल्ट देत आहेत. म्हणजे याचा अर्थ फक्त त्यांना कॉन्फिडन्स देणं, एक महिनाभर त्यांना फक्त त्रास होईल पण त्यानंतर होत नाही. आणि असं असल्यामुळं मी शक्यतो मराठी इंग्लिश असं कॉम्बिनेशन मध्ये बोलणारेच शिक्षक मी नेमले आणि माझ्याकडे सगळे शिक्षक हे असेच आहेत की जे मराठी इंग्लिश कॉम्बिनेशन मध्ये टीचिंग करतील, जेणेकरून कुठल्याच लेवलच्या विद्यार्थ्यांना काही अडचण येणार नाही. भले तो प्युअर मराठी मीडियम असू दे किंवा इंग्लिश मीडियम असू दे, त्यांना काहीच अडचण आमच्याकडे येत नाही. तुमचा या शिक्षण क्षेत्रातला जर अभ्यास पाहिला किंवा अनुभव जर बघितला तर तुमच्याकडे जो स्टाफ आहे त्यांचा परफॉर्मन्स कसा वाटतो तुम्हाला? ही जी माझ्याकडे आता टीम आहे, PCM किंवा PCB ग्रुपची जी टीम आहे, ती टीम अगदी रिझल्ट ओरिएंटेड आहे. म्हणजे ते जवळपास कमीत कमी 15 वर्षापेक्षा जास्त एक्सपिरियन्स असलेले सगळे शिक्षक आहेत. माझा स्वतःचाच एक्सपिरियन्स 33 वर्ष आहे जवळपास. आणि असे एक्सपिरियन्स शिक्षक आहेत की जे त्या परीक्षेसाठी आतापर्यंत चांगलं गाईडलाईन करत आलेत आणि त्यांनी आतापर्यंत जिथे जिथं नोकरी केली, जिथे जिथं काम केले त्या ठिकाणी तो चांगला रिझल्ट दिलेला आहे. आणि हे शोधूनच मी त्यांना माझ्याकडं माझ्या टीम मध्ये सामील केले. इतर अकॅडमीच्या तुलनेत तुमचा स्टाफ अगदी कुशल आहे, चांगला आहे असं वाटतं आपल्याला? होय, अर्थातच. कारण मी तो शोधण्यासाठी बराच कालावधी घेतला. बरोबर. जवळपास मी एक 7-8 महिने नुसता ते असंच मराठी इंग्लिश कॉम्बिनेशन करणारे शिक्षकच शोधत होतो की जे अगदी मला हवे त्या लेवलला ते जाऊन गाईडलाईन करतील किंवा माझ्या मराठी मीडियमच्या विद्यार्थ्याला सुद्धा JEE नीट सारख्या परीक्षेला चांगल्या पद्धतीनं गाईडलाईन करतील असेच मी शिक्षक आता माझ्याकडं माझ्या टीम मध्ये आहेत. तुम्ही किंवा पालक किंवा विद्यार्थी या स्टाफ बाबत समाधानी आहे का? हो, समाधानी आहे म्हणण्यापेक्षा पालक तर आता समाधानी आहेतच. ते आता पुढच्या वर्षीच्या माझ्या रिझल्ट मधून पण दिसेल. माझा उद्देश जो होता की मराठी इंग्लिश कॉम्बिनेशन असणारे शिक्षकच का घ्यायचे, ते मला आता माझ्या मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांनी जे रिझल्ट देत आहेत ते बघितल्यावरच मला ते लक्षात येते की तेच माझा तो निर्णय होता तोच बरोबर होता. बऱ्याच ठिकाणी हिंदी इंग्लिश कॉम्बिनेशन मध्ये वगैरे आहे आणि ते आमच्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना थोडंसं अडचणीचं ठरतं. म्हणून मी तो निर्णय घेतला होता की प्युअर मराठी आणि इंग्लिश मध्ये बोलणारे शिक्षक आपल्याकडे हवेत. अकॅडमीमध्ये विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेत असते वेळी विद्यार्थ्यांनी पालकांनी काय गेस केलं पाहिजे, काय त्या अकॅडमीमध्ये पाहिलं पाहिजे की जेणेकरून त्या अकॅडमीमध्ये प्रवेश घेतला पाहिजे? आपल्या मुलांचं करिअर ठरवताना आपण काय एखाद्या त्या करिअरसाठी एखाद्या इन्स्टिट्यूटमध्ये ऍडमिशन घेताना नेमकं काय बघायला पाहिजे तिथे ऍडमिशन घेताना, हेच बऱ्याच वेळेला पालकांना याची गाईडलाईनची गरज असते. तर फक्त इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे बघून कोणी ऍडमिशन काय नाही होत. तर आत कंटेंट कुठल्या पद्धतीने शिकवला जातोय, आपल्या पाल्याच्या लेवलवर येऊन तिथं गाईडलाईन होते की नाही, तिथं विद्यार्थी संख्या किती आहे, आपल्या विद्यार्थ्यावर वैयक्तिक लक्ष होईल की नाही, या सगळ्या गोष्टींचा त्यांनी विचार करायला हवा. कारण विद्यार्थी संख्या भरपूर असेल तर त्याच्या वैयक्तिक कॉन्सन्ट्रेशन होणार नाही. किंवा जर पूर्ण सगळे इंग्लिश टू इंग्लिश शिकायला लागले तर मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांना पण बऱ्याच अडचणी येऊ शकतात. ते डाऊट सॉल्व्हिंगला ज्या वेळेला शिक्षकांच्याकडे जातील त्यावेळेला त्यांना ते इंग्लिश वगैरे न बोलता आल्यामुळं ते त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत. असे बरेचसे अडचणी आहेत. पण म्हणून विद्यार्थ्यांनी पालकांनी ऍडमिशन घेताना काय बघावं, तर एक मिनिमम फॅसिलिटीज त्या इन्स्टिट्यूटमध्ये आहेत की नाही, तिथं जे विद्यार्थी शिकतायत सध्या त्या विद्यार्थ्यांच्याकडून तुम्ही माहिती घ्यायला हवी की इथं फिजिक्सचा शिक्षक कसा शिकवतोय, केमिस्ट्री शिक्षक कसा शिकवतोय, मॅथ्स बायोचे शिक्षक कशा पद्धतीनं गाईडलाईन करतायत, त्यांचे रिझल्ट मागचे काय आणि त्यांचे मागचे रिझल्ट काय आहेत, आणि इथून पुढे तुम्हाला कसं वाटतंय की तुम्हाला वाटतंय काय की बाबा आपण सॅटिस्फाईड आहोत, हे असं विद्यार्थ्यांच्याकडून त्या पालकांनी माहिती घ्यायला पाहिजेत. आता जे विद्यार्थी शिकतायत त्यांच्याकडून. खाजगी क्लासेस घेतलेले किंवा तुम्ही ज्या मुलांचे घेतलेला ते देखील अजून म्हणतात की SB पाटील सर, हे SB पाटील हे नाव जे आहे हे ब्रँड झालेलं आहे. नेमकं काय गमक आहे की बाबा हे नेमकं SB पाटील सर बोलतात आणि SB पाटील सरांच्याकडे जायला पाहिजे, त्यांच्या अकॅडमी जॉईन केली पाहिजे, सुपर सायन्सलाच गेलं पाहिजे? आता हे कसं आहे, आता ऍक्च्युली हे काय जाणीवपूर्वक ब्रँड वगैरे काय तयार केलेला नाही. आता तो झाला, तुम्ही म्हणताय तसं झाला असेल तर मला आनंदच आहे, हेही खरं आहे. पण त्याच्या मागे असं गमक वगैरे काय नाही. विद्यार्थ्यांनी आपल्या यश मिळावं विद्यार्थ्यांना आणि त्यांनी त्यांच्या एज्युकेशन लाईफमध्ये एक उच्च ध्येय गाठावं त्यांनी,
यासाठी माझा प्रामाणिक प्रयत्न नेहमी राहिला. इतके वर्ष मी प्रामाणिकपणे सगळं काम करत आलो आणि त्याची पोचपावती म्हणून आता पालक तसं म्हणतायत. आणि तसं ॲक्च्युली काय जाणीवपूर्वक काही ब्रँड तयार करण्याचा प्रयत्न कधी केला नाही. अनेक विद्यार्थी आहेत जे तुमच्याकडून शिकून गेलेले आहेत, ते एस बी पाटील सरांच्याकडे गेलं पाहिजे, सुपर सायन्सला जॉईन केलं पाहिजे असं बोलतात. हे असं मी पण ऐकले. मलाही कुठेतरी मी एखाद्या कार्यक्रमानिमित्त गेलो तर माझी ओळख करून देताना ते आपल्या रिलेटिव्हशी वगैरे ओळख करून देताना एस बी पाटील सर आणि आमच्या गडिंग्लजमधल्या काही एक पिढी यांनी घडवले वगैरे असं ज्यावेळेला मला ते सांगतात त्यावेळेला मला ते फार म्हणजे मलाच इतकं अभिमान वाटतो अभिमानास्पद आहे. की मी असं काही फार मोठं काम केलेलं नाही. मी माझं काम फक्त प्रामाणिकपणे केले आणि सोशल माइंड असल्यामुळं थोडंसं पब्लिसिटी कदाचित जास्त झाली असावी, कारण मी गरीब मुलांचा जास्त विचार केला आतापर्यंत आणि इथून पुढे तर तेच असणार आहे, कारण माझं उद्दिष्ट तेच आहे आणि त्यासाठी मला आता ते काम करावं लागेल आणि ते आहेच चालू. माझं निरंतर काम चालू आहे. मी जवळपास क्लासेसच्या माध्यमातून 25 वर्ष मी गडिंग्लजमध्ये आहे. सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी, सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलांसाठी खरं तर अकॅडमी चालू केली. जे काही मोठ्या शहरामध्ये अकॅडमीचे जे काही फीज असायच्या त्या तुलनेत तुमची फीज कशी असायची? पूर्वी क्लासेसला तरी काहीच नव्हती. फी वगैरे अगदीच कमी, म्हणजे 2-3 हजार फी वगैरे असायची. मग त्यावेळेला काही विद्यार्थ्यांची परिस्थिती नव्हती. मग ते परिस्थिती नसले विद्यार्थी पण म्हणायचे, सर मला मग किती जमते तुला? एवढी जमते, निम्मी येते. ठीक आहे निम्मी दे, पण मला रिझल्ट पाहिजे. माझी कंडिशन असायची की मला रिझल्ट पाहिजे. तुझे पैसे फी तुझी मी कमी घेईन अगदी, तू म्हणतोयस इतकी, खरं मला रिझल्ट पाहिजे. आणि ती मुलं मग त्याची जाणीव ठेवून कामाला लागायची आणि तो रिझल्ट आपल्याला मिळायचा. एस बी पाटील सरांनी पैशापेक्षा रिझल्टला महत्व दिलं म्हणून एस बी पाटील ब्रँड आहे. असं आहे थोडंफार. मी कधी पैशाला महत्व दिलंच नाही, अजून सुद्धा नाही आहे. कारण जी काही उद्दिष्ट आपले असतात, मिनिमम उद्दिष्ट असतात. एक आपली मुलं शिकली पाहिजेत, आमची मुलं म्हणजे माझी स्वतःची मुलं पण एक चांगल्या याला गेली पाहिजेत आणि एक आपलं घर आणि एक गाडी असायला पाहिजे. ती माझी मनीषा आहे ती ऑलरेडी पूर्ण झालेली आहे. आता दुसरं काही मला यातनं काही उद्दिष्ट माझं काही राहिलेलं नाही आहे आणि त्यामुळं मी समाधानी आहे एकंदर. आणि काही विद्यार्थी तर अशा स्टेजला आहेत, मला ते म्हणजे अभिमान आहे की गरिबाचा एखादा विद्यार्थी मुलगा सुद्धा मी माझ्या फक्त त्या काही आर्थिक मदतीमुळे असेल किंवा माझ्या गायडन्समुळे असेल आज ते प्रतिशत डॉक्टर आहेत किंवा इंजिनियर आहेत किंवा क्लास 1 ऑफिसर आहेत आणि याचा मला खचितच आनंद आहे. ते कसं वाटतं सर, तुमच्या माध्यमातून ही घडलेले विद्यार्थी आहेत आणि आज यशस्वी त्यांची लाईफ आहे, त्यांचं करिअर आहे, ते तुमच्या माध्यमातून घडलेलं आहे, तुमच्या सहकार्यातून, तुमच्या मार्गदर्शनात. तर त्यांचा अभिमान प्रचंड आहे सोडून द्या, पण आज इतका प्रचंड रिस्पेक्ट आहे की मी भले स्टँडवर जरी एखाद्या काही गोष्टीसाठी मी स्टँडवर बससाठी वगैरे गेलो असेल तरी तो माझा विद्यार्थी खाली वाकून अगदी नमस्कार करतोय, पायाला हात लावून. इतकी लोक बाजूला असतात पण त्याची ते अजिबात काही विचार करत नाही आणि हा रिस्पेक्ट आहे तो मला गडिंग्लजमध्ये प्रचंड मिळाला आणि म्हणून मी गडिंग्लजमध्येच स्थायिक झालो. हे एकमेव कारण आहे. खूप चांगलं यश तुम्हाला मिळत गेलं, पण एस बी पाटील सरांच्या स्वभावामध्ये फरक पडला नाही, अगदी राहणीमानामध्ये आणि कपड्यामध्ये सुद्धा फरक पडला नाही. हे खरं आहे, कारण ज्या वेळेला ह्या सगळ्या गोष्टी आम्ही विद्यार्थ्यांसाठी प्रयत्न करत होतो वगैरे त्यावेळेला काही या गोष्टीकडे काही फारसं गांभीर्याने मी काही लक्ष पण दिलं नाही. इव्हन माझ्या स्वतःच्या मुलांच्याकडे पण मी म्हणावं लक्ष देऊ शकलो नाही. पण सुदैवानं ती मेरिटियस असल्यामुळे ती त्यांच्या करिअरमध्ये आता छान काम करतायत. त्यामुळं असं काय हे नाही आहे की मी पूर्वीपासून साधाच होतो आणि तो तसाच आता पण आहे आणि अजूनही गरीब विद्यार्थ्यांसाठी माझा प्रयत्न फार मोठा चालू आहे. ते जेई आणि नीट सारख्या परीक्षेत त्यांनी मोठं यश मिळवावं त्यासाठी प्रयत्न माझे चालूच आहे. तुम्हाला सर आवडतं का की साधी कपडे, साधी राहणीमान आवडतं की अनेक लोकांचं असं असते की काही थोडंसं अपेक्षित यश मिळालं की अगदी पेहरावा देखील बदलतो, स्वभाव बदलतो? आता हे प्रत्येकाची स्वतःच टेंडन्सी आहे म्हणा किंवा स्वतःचा विचार आहे. काही काहींना वाटते की आम्ही असं राहायला पाहिजे, तसं राहायला पाहिजेत. पण माझं मत असं आहे की आम्ही शिक्षक आहोत. मग शिक्षकानं काय, शिक्षकाचं काम आहे ते वर्गात गेल्यानंतर तुम्ही विद्यार्थ्यांसाठी जे काम करताय किंवा जो कंटेंट त्यांना देत आहे तो महत्वाचा आहे. आता तुम्ही जर तसं बघितलं तर IIT सारख्या मोठ्या इन्स्टिट्यूटमध्ये शिकवणारे शिक्षक सुद्धा अगदीच नॉर्मल असतात, स्लीपर घालून जातात ते वर्गात, पण देशातली टॉपची पोरं त्या ठिकाणी शिकत असतात. त्यामुळे त्यांना असं काही वाटत नाही की बाबा हे नाही. तसं आमचेही विचार तसेच आहेत, त्या विचाराचा तो परिणाम आहे.
आणि असं काही मला राहणीमान बाबतीत वगैरे फारसं काही हे नाहीये. लोकांच्या मध्ये बोललं जातं की हा एस.बी. पाटील सर बदलले नाहीत, एस.बी. पाटील सरांचा मूळचा स्वभाव आहे तोच आहे, साधे राहतात, साधे वागतात, साधे. त्यामुळं कदाचित तुमच्या अकॅडमीकडे किंवा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा वेगळा असू शकतो.